पण तुमच्या गावचं भाग्य आहे की या वयातली मंडळी कीर्तनामध्ये येऊन बसतात. आमच्या भागामध्ये तुमच्या वयातली मंडळी कीर्तनात दिसत नाही बाबा. 70-65ची आजी म्हणते अहो कीर्तन ऐकायला जा ना. बाबा म्हटलं मला ऐकू येत नाही ना. आजी म्हणते ते कसं ऐकू येते म्हणे तुम्हाला रतन खात्री सट्टा मट्टा. जगात असं एकही गाव नाही की त्या गावात रतन खत्रीचं नाव नाही का. ते कसं ऐकू आलं म्हणे कीर्तन ऐकू येत नाही म्हणे. हे आलं नाही म्हातार बाबा, पण खरोखरच भाग्य आहे तुमच्या गावाचं. कीर्तनात तर म्हातारा आलं नाही, पण डीजे पुढे नाचल्याशिवाय राहिलं. बोला बोला, डीजे पुढे नाचल्याशिवाय आलं नाही. कीर्तनात नाही आला म्हातारा, तारुण्यामध्ये कीर्तनात नाही आला, कीर्तनात पावले नाही टाकले, पण डीजेच्या पुढे नाचायला लागला म्हातारा. आता पोरं लय बिलिंद, लहान लहान लेकर, अवघड आहे लहान लहान लेकरांचं. तुम्ही काही नाराज आहे का हो बाबा? सोयाबीनला काही भाव कमी आहे का? हा हा, एक लहान लेकरू पडत आलं म्हणे आजी. आजीचं नाव तर राधाबाई, या गावातली नाही तिकडची आमच्या भागातली. आजीचं नाव राधाबाई. राधा आजी होती एका डोळ्यानं चकणी. नाथाचं भारूड आहे. चकण्या डोळ्याची राधाबाई, तुम्हाले काजळ शोभा देई. सुया गे ग दामन घे बाई, सुया गे ग दामन, सुया गे ग दामन घे बाई, सुया गे ग दामन. आजी होती डोळ्यानं चकणी, पण आजी 1.5 क्विंटलची आजी. किती? 1.5 क्विंटलची आजी. आणि तो नातू आला म्हणे सांगायला आला म्हणे आजी म्हणे बोल रे पप्प्या, आबा ना चोरायला. म्हणे कुठं रे? म्हणे बाळा सप्ताह चालू झाला म्हणे हेर मध्ये हरिपाठात पावले टाकतो की काय? म्हणे म्हातारा. म्हणे आजी पावली नाही टाकत म्हणे म्हातारा, नाचत नाही हरिपाठात नाही. कीर्तनाचा आणि म्हाताऱ्याचा दूरपर्यंत संबंध नाही. म्हटलं मग नाचतोय कुठे? म्हणे डीजेच्या पुढे. म्हणे गाणं कोणतं आहे? 65 वर्षाचा म्हातारा खलबत्त्या म्हणता आमच्याकडे नाही का. 65 वर्षाचा म्हातारा म्हणतो मले लगीन करावं पाहिजे. काय पाहिजे? मले लगीन करावं पाहिजे. आजीचा पारा गरम झाला. आजी म्हणे हा 65 वर्षाचा झाला आता म्हणतो मला लगीन करावं पाहिजे. बिघडला गड्या म्हणे म्हातारा, बिघडला. आजी खलबत्त्यात ठेचा कुटत होती बाबा, ठेचा. आजीनं खलबत्त्यात तो ठेचा कुटत होती, तो खलबत्ता घेतला आणि ज्या गलीनं म्हातारा नाचत युराला डीजेच्या पुढे, त्याच गलीमध्ये जाऊन उभी राहिली म्हातारी अशी बजरंग बली सारखी. आबाची तो डीजेची गाडीच्या पुढे म्हातारा नाचू राहिला, तालावर ताल तालावर ताल. गाणं चालू मला लगीन करावं पाहिजे. आणि आजीने इकून दुसरी कॅसेट लावली, दुसरं गाणं चालू केलं. आजी म्हणायला लागली तुले लगीन करावं पाहिजे. आजीनं दुसरं गाणं चालू केलं, फक्त पाठ नका करा. हो. आजी म्हणे तुले चांगला बारीक कुठला पाहिजे, तुले चांगला बारीक कुठला पाहिजे. असं म्हटलं की आमचे मृदंगाचार्य गगन 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 नाही का मार. आजी म्हणे तुले चांगला बारीक कुठला पाहिजे. अरे जिथं नाचावं तिथं नाचत नाही बाबा, जिथं नाचावं तिथं नाचत नाही. कीर्तनाचे नटनाचे नाशिले ते व्यवसाय प्राचिताचे, जिथं नामाचे नाही पापाचे ऐसे केले. कनके विना सोपटे कनसला गले गणदाटे, परी काय करावे गोमटे वसनगर. माझी या भक्तिविनी जडोते जे आले पण, आगा पूर्तीवरती पाषाण नसते ते काय. किती ओव्या मोराची अंगे असोसे, पिसे आची डोडसे, परी एकले ना दृष्टी दिसे तैसे ते गा. का कमलकंदा आणि दरदुरे नाद नको एकचे घरी, परी पराग सेविज भ्रमरू एरुचे कुली चिवरे. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय रांदिले रस सोय, तरी जेवणारा ठाऊकची होय. तही तो ताटची सांडून जायची या परी. वृत्त जैसा शृंगारीला, गाढव तीर्थे नानीला, कडू दुधिया माखीला गुढे जैसा. माऊलीच्या ओव्या, माऊलीच्या ओव्या. माऊली म्हणतात रे भगवंताचं चिंतन करावं, पण चिंतनामध्ये नाचला नाही, भगवंताच्या नामस्कीर्तनामध्ये नाचला नाही. जिथं नाचू नाही ते तिथं नाचला, अरे तो धन्य नाही. नाथ बाबा तर बोलतात
धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे 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 रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे बोला 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 धन्य जगी तोची रामकृष्ण वासुदेवाचे धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे धन्य जगी तोची एक डीजे पुढे नाचे असं नाही म्हटले महाराज नाथ बाबा म्हणतात अरे धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे महाराज म्हणतात तो धन्य आहे कीर्तनात नसला आपलं भाग्य आहे आपण धन्य आहो की या सोहळा तुम्हा आपण आपल्या डोळ्यानं बघतो या कीर्तन सोहळ्यामध्ये तुम्ही आपण आपली हजेरी लावून कथा कीर्तन श्रवण करतात बाबांनो हा पर्वकाळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधलाय जगदंबा भवानी मातेचा शारदीय महा उत्सव तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधतोय आपण म्हटले ना चंद्र ते चंद्रिका शिव ते अंबिका संत ते विवेका असण्याची असे महाराज म्हणतात संत ते विवेका असण्याची असे महाराज या अंबाबाईचा सोडा ऐका 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 जीवाला यावं लागतं माऊली पुन्हा बोलतात का यावं लागतं जीवाला अगा कर्मे जी उरावे ती सुख दुःखी फळा यावे तया ते भोगावया यावे ते हा एका आमच्या गुरुवरे सांगायचे अरे बाळा कीर्तन किती केले याला महत्व नाही पण कीर्तनामध्ये एकही ज्ञानेश्वरीची ओवी नाही एकही ज्ञानेश्वरीची ओवी नाही तर ते कीर्तन नाही तर ते वांजोट कीर्तन आहे विठाल जीवाला यावं लागतं केली कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे की ते संत येत असतात कशासाठी महाराज म्हणतात अहितापासून काढिती हित देऊने वाढविते नाही श्रुती पुरवते माऊली जगा संत हित दाखवून देण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धार या जन जड जीवा जगावरती उपकार करण्यासाठी ते संत येतात मात्र कुठून आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची आलो याची कारणाची आलो याची कारणाची आलो याची कारणाची ए बोललेले ऋषी सात भावे भरताया सात भावे भरताया वा वा आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग आम्ही वैकुंठवासी
मासी आ बोलिले जे ऋषी साच बावे वरताया झाडू संताचे मार्ग आडरानी भरले जन. महाराज म्हणतात आम्ही याच्यासाठी आलो. कशासाठी? उद्धार या जन जड जीवा. संत येत असतात, जीवाला यावं लागतं, मात्र देवाला आणावं लागतं. देवाला आणावं लागते, देवीला आणावं लागतं. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. महाराज म्हणतात पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळी वणी येता निज भक्ती भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. महाराज म्हणतात पुंडलिकासाठी विटीवरचा परमात्मा आला, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनाचा संहार करण्यासाठी देवाला आणावं लागते. महाराज म्हणतात पापी जीव भक्त दैत्य ते मातले. तशीच ही अंबाबाई. कारण या महाराष्ट्रामध्ये 3.5 मूळपीठ सांगितले बाबा. किती? 3.5 मूळपीठ. आणि अख्ख्या भारतामध्ये किती पीठ आहे? फक्त गव्हाचं पीठ सोडून किती पीठ आहे? बोला बोला. तुम्ही काही नाराज आहे का बाबा? काही चहा बोलवू का तुमच्यासाठी? हा, 108 मूळपीठ, 108 पीठ या भारतामध्ये आहे. पण मूळ पीठ जर कधी असतील तर या महाराष्ट्रामध्ये आहे. 3.5 मूळपीठ. ती जगतजननी जगत माया आदी भवानी, ती भक्ताचा सांभाळ करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी तिचा काही जन्म नाही, ती प्रगट झाली. ऐका. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मरदाला लागुणी. और अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाला लागुणी विविध तापाती करावया जाणनी. विविध तापाची करावया जाणनी. भक्त लागे तू पावसे नवलाई. आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा